अनहेल्दी दुनियेत हेल्दी खाणं शोधत आहात तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। ब्रेड आणि हेल्दी कसा असा जर विचार करत असाल तर एक गोष्ट तर आहे, आपण थोडंसं हेल्दी म्हणून सँडविच तर खातो ना, मग आज इथे आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल सँडविच। बनवण्याआधी ब्रेड युनिक पद्धतीमध्ये कट केला जातो। एक स्लाइसला ढिगभर असं अमूल बटर लावलं जाते। इथे कुठल्याही प्रकारचा कंजूसपणा केला जात नाही। हिरवी चटणी लावून झाल्यानंतर वरून येणार आहे ते व्हेजिटेबल आणि व्हेजिटेबल मध्ये कटिंग केलेले आहे कचकच कांदा, कोबी आणि शिमला मिरची। सँडविच मध्ये ऍड होणार आहे तो सगळ्यांचा आवडता असा उकडलेला बटाटा आणि टोमॅटो बघितलात किती बारीक आणि स्लाइस मध्ये असा कट केलेला आहे आणि तो पण एकदम सटसट। सँडविच दिसायला इतकं भारी दिसतंय ना की माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं सँडविच बघून एवढं जबरदस्त वाटत होतं। त्यांच्याकडे कोणतंही सँडविच खाल ना तर एका सँडविच मध्ये तुमचं पोट भरेल आणि ते पण एकदम रिझनेबल रेट मध्ये। जबरदस्त सँडविच बघून जर तुम्हालाही सँडविच खायची क्रेविंग झाली असेल तर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ह्यांचं स्टॉल चालू असतं। तुम्ही कधीही जाऊ शकता। त्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला सँडविच मिळणार आहे। जैन सँडविच सुद्धा मिळणार आहे। सँडविचच्या इतक्या जास्त व्हरायटी जर तुम्हाला टेस्ट करायची असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा क्रॉफर्ड मार्केट मधील मुंबादेवी मंदिराजवळील संतोष सँडविच यांच्या स्टॉलवरती, जिथे तुम्हाला मिळणार आहे जास्तीत जास्त व्हरायटी सँडविच मध्ये। मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर